नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहता आल्या, कारण उशिरा व्हिडिओ दिला होता। आज सकाळी उठल्यानंतर चीनचा GDP बघायला मिळाला। 5.4 एवढा चीनचा GDP आलाय। अनुमान 5.1 एवढं होतं, म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगला आलाय। आणि त्यांची रिटेल विक्री जी होती ती 5.9 एवढी आली आहे। गेल्या वेळेला ती 4.2 एवढी होती। आपल्याकडे सामान्यपेक्षा चांगला पाऊस, जास्त पाऊस पडेल असं सांगण्यात आलंय, पण ट्रेड डेफिसिट मात्र वाढलंय। होलसेल प्राइस इंडेक्स 2.05 मार्चमध्ये तर 2.38 फेब्रुवारीमध्ये होता। झेन्सॉल इंजिनिअरिंगला सेबीने मनाई केली आहे। फंड डायव्हर्जन चार्ज त्यांच्यावर लावला आहे। स्विगीने पँग हे ॲप लॉन्च केलं आहे। हे कन्झ्युमर ॲप आहे आणि हे ॲप हेल्थ वेलनेस एक्सपर्ट्सना जोडायचं, फायनान्शियल कन्सल्टंट, ज्योतिषी, इव्हेंट प्लॅनर, ट्रॅव्हल लाईफस्टाईल, एज्युकेशन, स्किल ट्रेनर हे सगळे लोक या ॲपमुळे ग्राहकांशी जोडले जाते। भारताला मात्र दुसऱ्या देशांमधून डम्पिंग होऊ शकेल भारतात याची भीती वाटते, म्हणून डम्पिंगच्या विरोधात काही उपाय करता येतील का याचा भारत विचार करत आहे। ICICI लोंबार्डनी 7 रुपये एवढा डिव्हिडंड दिला। त्यांचं NPE वाढलं, प्रॉफिट मात्र कमी झाला। 9 सेशन गेल्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली आहे 6,065 कोटींची, पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र विक्री आहे 3,136 कोटींची। काल आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ICICI प्रू आणि इरेडा यांचे रिझल्ट पाहिलेले आहेत। तो व्हिडिओ आज ऐका, म्हणजे तुम्हाला ते रिझल्ट डिटेलमध्ये समजतील। इंडसइंड बँकेने एका स्पेशल माणसाला नेमलं होतं सगळं चेकिंग करण्यासाठी। त्याच्याकडून जो रिपोर्ट आला तो 1,979 कोटीचा तोटा दाखवतो। डेरिव्हेटिव्ह अकाउंटिंगमध्ये जो घोटाळा झाला होता त्यामुळे हा तोटा दिसतोय आणि बँकेची जी वर्थ आहे त्याच्यावर 2.27% परिणाम होईल। म्हणजे जेवढा अंदाज बँकेने आधी वर्तवला होता साधारण तीच आकडेवारी पुन्हा दिसली। त्यामुळे काल आपण बघितलं असेल तर इंडसइंड बँकेचा शेअर चांगलाच तेजीत होता। लेमन ट्री राजस्थानमध्ये हॉटेल सुरू करणार आहे, तर कामत हॉटेलनी चंदीगडमध्ये 122 खोल्या असलेलं हॉटेल सुरू केलं आहे। डाबर इंटरनॅशनल यांनी FZE हे UK नवीन एंटिटी स्थापन करणार आहे। ब्लू डार्ट नॉर्थ ईस्ट भारतामध्ये त्यांनी विस्तार करता येते आणि गुवाहाटी इथे डायरेक्ट फ्लाईंग लोकेशन म्हणून त्यांनी ॲड केलं आहे। NHPC हिमाचल प्रदेशात पारबाटी येथे
कमर्शियल ऑपरेशन त्यांनी चालू केलं. काल आपण बघितलं होतं की IGL, MGL यांना जुन्या विहिरीतून गॅस पुरवठा कमी होईल. IGLला 20% कमी होईल, MGLला 18% कमी होईल. त्यामुळे त्यांना नवीन विहिरीतून मिळणारा महाग गॅस पुरवला जाईल, तर त्यांच्या मार्जिनवर परिणाम होईल. ॲजी सुरेंद्र पार्क हॉटेल याने जैसलमेर इथे नवीन हॉटेल सुरू केलं आहे. वेदांताचा एक विभाग क्रेन ऑइल अँड गॅसचा आहे. त्यांना 7 नवीन ब्लॉक मिळालेत. म्हणजे 11वा जो लिलाव झाला त्या लिलावामध्ये 7 नवीन ब्लॉक मिळालेत. आता त्यांची टोटल ब्लॉकची संख्या 69 झाली आहे आणि 73,000 स्क्वेअर फूट 73,000 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया त्याखाली येतो. तसंच ऑइल इंडियाला सुद्धा या राऊंडमध्ये 9 ब्लॉक मिळालेत आणि 51,000 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया यामध्ये येतो. ऑइल इंडियाला 9 आणि वेदांताला 7. मॅक्स 125 कोटी राईट्स इश्यूद्वारे ते उभे करणार आहेत. सनोफी इन्शुलिन ब्रँड लँटस ते विकणार आहेत अशी एक बातमी मार्केटमध्ये होती, पण कंपनीने ती बातमी फेटाळली आहे. हा लँटस ब्रँड ते विकणारही नाहीत किंवा लायसन्सनी देणारही नाहीत. कोणताही त्यांचा असा इरादा नाही हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं आहे. लँडमार्क कारचा रेव्हेन्यू 17.3% वाढला, तर त्यांचे व्हेइकल सेल्स 21.1% वाढले आहेत. डिश टीव्हीचा प्राइस बँड जो होता तो 20%चा 5% केला. एशियन मार्केट मंदीतच गिफ्ट निफ्टी 65 पॉईंट डाऊन दाखवतोय. 65 पॉईंट डाऊन म्हणजे साधारण आपलं मार्केट सुरुवातीला 200 पॉईंट डाऊन उघडण्याची शक्यता आहे. अमेरिकन मार्केटसुद्धा सुरुवातीला तेजीत उघडलं होतं आणि नंतर अमेरिकन मार्केट मंदीत गेलं. क्रिटिकल मिनरलला म्हणजे 15 क्रिटिकल मिनरल जी आहेत ती चीनमधून येतात. तर या क्रिटिकल मिनरलच्या बाबतीत टॅरिफ लावायचा काय करायचं याचं संशोधन ट्रम्प सरकार करत आहे. नॅसडॅक मात्र पडलं कारण एनव्हिडियाला चिप निर्यात करण्यासाठी आता चार्ज द्यावा लागेल असं अमेरिकेने सांगितलं आणि ह्याचा $5.5 बिलियन एवढा भार एनव्हिडियावर पडेल. म्हणजे H20 AI चिप्सची चीनला जर निर्यात करायची असेल तर एनव्हिडियाने एक्सपोर्ट लायसन्स घेतलं पाहिजे असं एनव्हिडियाला ट्रम्प सरकारने सांगितलं. आणि या चिप्स सुपर कम्प्युटरसाठी वापरल्या जातात. त्याचा भार एनव्हिडियावर पडेल आणि त्यांचं मार्जिन कमी होईल. म्हणून एनव्हिडियाचा शेअर काल 6 ते 6.5% मंदीत गेला होता. त्यामुळे शेवटी अमेरिकन मार्केट मंदीत गेलं. काल व्हिक्स मध्ये सुधारणा झाली होती.
16.13 एवढ्या लेव्हलला विक्स आला होता आणि आज सकाळी 64.80 या लेव्हलला क्रूड आहे. काल केमिकल शेअरमध्ये तेजी होती आणि साखरेच्या शेअरमध्ये सुद्धा तेजी होती. काही तुरळक शेअर मंदीत दिलेत. जास्त करून शेअर मी तेजीतलेच सांगितलेत, पण तुम्ही सुद्धा पहा, कारण मी काही परमेश्वर नाही. माझाही शेवटी असेल तो अभ्यासावर आधारितच अंदाज असतो. कधी कधी माझा सुद्धा अभ्यास कमी पडू शकतो. तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळू शकतो, तुम्हाला वाचायला वेळ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही अधिकाधिक नजर टाका आणि जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप मंदी करावीशी वाटली तर मंदी करा, तेजी करावीशी वाटली तर तेजी करा. पहिले तेजीच्या बाजूचे शेअर देते NCC नागार्जुना कन्स्ट्रक्शन, MCX, HDFC AMC, SBI लाईफ, इरिडा रिझल्ट चांगला आहे म्हणून, ICICI प्रू, टाटा मोटर्स, HDFC बँक, SRF, कोल इंडिया आजपासून किमती वाढवणार आहे 10 रुपयांनी, UPL, इंडसइंड बँक, सिग्नेचर ग्लोबल. हे गुरुग्राम इथे त्यांना 567 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम, भारती एअरटेल, LIC हाऊसिंग, CDSL, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE, PB फिनटेक, ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून त्यांना संमती मिळाली आहे. नायका, इंडियन हॉटेल, हिरो मोटो, वेदांता, ऑइल इंडिया, फेडरल बँक, एक्साइड, कार्बोरंडम युनिव्हर्सल, लार्सन टुब्रो, ACC सिमेंट, व्हाटेक व्हाबा, PFC, REC, मंगलोर केमिकल, मॅक्स इंडिया, NHPC, कपॅसिटे, अतुल ऑटो आणि अतुल लिमिटेड आणि इंटेलेक्ट डिझाईन एरिना. तर मंदीमध्ये ICICI लोंबार्ड, जेन्सॉल, IGL आणि MGL. तरी पण आज मार्केट कन्सॉलिडेट होईल असं वाटतंय. काही वेगळी बातमी आल्यास, कारण काल 1600 पॉईंटची तेजी आहे, ती तेजी जर मार्केटने कन्सॉलिडेट होऊन पचवली तर मार्केट स्टेबल होईल, नाहीतर परत व्हिक्स वाढण्याची शक्यता संभवते. तर आज मार्केट कन्सॉलिडेशन होणंच योग्य आहे. कोणत्या सेक्टरमध्ये तुम्हाला मूवमेंट दिसते ते बघून सुद्धा तुम्हाला ट्रेड घेता येईल. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.